गुड मॉर्निंग. तर 2-3 दिवस झालं माझी तब्येत ठीक नाहीये, पण तुमची एक्झाम असल्यामुळं मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते. तर आज आपण नवी मुंबईचा क्वेश्चन पेपर घेतलेला आहे. तर घशात थोडंसं इन्फेक्शन असल्यामुळं व्हिडिओमध्ये आवाज थोडा कमी जास्त होऊ शकतो किंवा काही वेळेस खराब पण येऊ शकतो. तर तेवढं समजून घ्या. तसेच बघा तुमची एक्झाम जवळ आली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की बाकीच्या जिल्ह्यांचे क्वेश्चन पेपरचे व्हिडिओ न बनवता मला असं वाटतं त्याचे मी तुम्हाला डिटेलमध्ये नोट्स देते. त्या नोट्समधून तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन करा. तसंच आता व्हिडिओ बनवण्यापेक्षा मला असं वाटतं करंट अफेअर्स ही सीरीज आपण सुरू करावी. म्हणजे एक 2-3 दिवसात माझी तब्येत ठीक होईल, तर आपण करंट अफेअर्सची सीरीज रोज सुरू करूया. रोज एक व्हिडिओ येईल. तो पण असं तुम्हाला एकदम फास्ट ट्रॅक रिव्हिजन टाईप असेल. तर नवी मुंबईच्या पेपरमध्ये मी 2017 ते 2024 पर्यंत झालेले क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी सब्जेक्ट वाईज तसेच टॉपिक वाईज म्हणजे जो सब्जेक्ट आहे त्याच्यातले जे टॉपिक आहेत त्यावाईज क्वेश्चन्स घेतलेले आहेत. सपोज मराठीचा सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये वर्णमाला हा जर टॉपिक असेल तर वर्णमालावर कशा प्रकारचे प्रश्न आले आहेत 2017 पासून ते 2024 पर्यंत हे मी खूप डिटेलमध्ये घेतले आहेत. तसंच एवढे सारे क्वेश्चन्स असल्यामुळे तुमची खूप जास्त रिव्हिजन होणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांनी बघायचा आहे. ह्याच्यामध्ये तुमची खूप जास्त रिव्हिजन होणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मला बरेच मुलं मेसेज करतात, फोन करतात, की मॅडम मला कमी मार्क आले. आता मी अभ्यास करू का नको? तुम्हाला ऑप्शनच नाहीये ना. बघा, आपलं असं थोडी आहे, की आपल्या घरी खूप चांगला बिझनेस आहे. आता पोलीस भरतीमध्ये नाही झालं, चला घरी जाऊन आपल्या वडिलांचा बिझनेस जॉइन करू. असं नाहीये. आपल्याकडे ऑप्शनच नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, अभ्यास कंटिन्यू ठेवायचा आहे. ही नाही तर दुसरी एक्झाम क्लिअर होऊ शकते किंवा दुसरी लगेच पोलीस भरती येऊ शकते. त्याच्यामुळे खचून न जाता पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात करा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आज आपण नवी मुंबईचा पेपर बघणार आहोत. 2017 ते 2024 पर्यंतचे क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत. नवी मुंबईमध्ये आपल्याला फिक्स पॅटर्नमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. 25-25चा पॅटर्न आहे. कधी थोडंसं पुढे मागे होतं, 24-26 असे क्वेश्चन्स येतात. मराठी विषयाला 2019 मध्ये किती प्रश्न विचारलेले तर 24 विचारलेले. 2021ला किती प्रश्न विचारलेले 25 आणि आता 2024ला किती प्रश्न विचारलेले तर 26. तर अशा प्रकारे मराठीचा पॅटर्न येतोय. मराठीमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक कोणकोणते आहेत म्हणजे सगळ्यात जास्त क्वेश्चन्स कशावर विचारले आहेत तर पहिला आहे आपले शब्दांच्या जाती. शब्दांच्या जातीवर सगळ्यात जास्त भर आहे. मागच्या वर्षी ह्याच्यावर 3 प्रश्न विचारलेले आणि टोटल आतापर्यंत जवळपास 17 प्रश्न विचारलेत म्हणजे ह्या चारही क्वेश्चन पेपरमध्ये. तसंच दुसरं आहे ते म्हणजे साहित्य लेखक ह्याच्यावर सुद्धा बरेचसे प्रश्न विचारले आहेत. मागच्या वर्षी ह्याच्यावर 5 प्रश्न होते आणि टोटल म्हणजे 17 पासून ते 24 पर्यंत आतापर्यंत किती प्रश्न विचारले आहेत टोटल 9 विचारले आहेत. तिसरा महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे अव्यय. ह्याच्यावर मागच्या वर्षी किती प्रश्न विचारलेले 2 आणि आतापर्यंत ह्या 4 वर्षात टोटल 9 प्रश्न विचारलेले आहेत. चौथा इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते म्हणजे लिंग वचन विभक्ती. मागच्या वर्षी ह्याच्यावर 1 प्रश्न विचारला आणि आतापर्यंत टोटल 9 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर तुम्हाला हे जे टॉपिक आहे ते एकदम फिक्स करून ठेवायचे. ह्याच्यावर कंपल्सरी दरवर्षी क्वेश्चन आहे. आता हे सोडून बाकीचे कोणते टॉपिक आहेत तर पहिलं म्हणजे शब्दसिद्धी. दुसरं आहे म्हणी व वाक्प्रचार. त्याच्यानंतर समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, काळ, प्रयोग, संधी, वर्णमाला आणि समास, शुद्धलेखन. आता बघा ह्याच्यावर सुद्धा 1 ते 2 मार्कांचे प्रश्न आहेत पण सगळ्यात जास्त वेटेज इथं आहे. मग याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ह्याला दुर्लक्ष करायचं आहे. याच्यावर सुद्धा कदाचित 2026ला 3-4 मार्कांचे प्रश्न विचारू शकतात. समास, शुद्धलेखन ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात. कारण बघा काही वर्षी 1 मार्काचा प्रश्न आहे तर दुसऱ्या वर्षी 4 मार्काचा प्रश्न आहे. अशा प्रकारे नवी मुंबईला पॅटर्न आहे पण टॉपिक हे फिक्स आहेत. आता बाकीच्या जिल्ह्याच्या मुलांनी जरी हे टॉपिक केले ना तरी ह्याच्या बाहेर काहीच येत नाही. बघा ह्याच्यामध्ये सगळंच कव्हर होतंय, आपलं पूर्ण मराठीच कव्हर होतंय. तर अशा प्रकारे नवी मुंबईचा पॅटर्न आहे. ह्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाहीत. आता मी टॉपिक वाईज क्वेश्चन्स घेतलेले आहेत. तुम्ही काय करायचं बुक ओपन करायचं आणि टॉपिक वाईज जायचं पुढे. मी तुम्हाला टॉपिक वाईजच एक्सप्लेन करणार आहे. तर इथे 2023ला कसा क्वेश्चन विचारला होता, पुढीलपैकी कंठ तालव्य असणारा वर्ण कोणता आहे. तर बघा कंठ तालव्य, तालव्य, कंठ्य, पुन्हा वेगळा, कंठ्य वेगळा, तालव्य वेगळा, मूर्धन्य, दंत्य, दंतौष्ठ, ओष्ठ्य हे सगळे जे वर्ण आहेत तर त्याच्यामध्ये कोणकोणते ध्वनी येतात म्हणजे कोणते व्यंजन येतात, कोणते स्वर येतात हे व्यवस्थित बघून ठेवायचं आहे कारण ह्याच्यावर प्रश्न विचारले आहेत. तर पुढीलपैकी कोणता कंठ तालव्य वर्ण आहे, उ, औ, रू, ऐ. तर ऐ हा जो आहे हा कंठ तालव्य आहे. कंठ तालव्यामध्ये आणखी कोणकोणते येतात तर ए, ऐ आणि ऍ हे जे आहेत हे ध्वनी कंठ तालव्य मध्ये येतात. आता हे कंठ तालव्य, कंठ्य, तालव्य
पुन्हा मूर्धन्य वगैरे हे कशावरून डिसाईड करतात, तर तोंडावाटे जेव्हा ध्वनी बाहेर पडतात तेव्हा तोंडातल्या ज्या भागाचा जास्त उपयोग होतो त्या भागाचे नाव त्या ध्वनीला देण्यात आलेले आहे. मग अशा प्रकारे तुम्ही हे जे सगळे आहेत ते तुम्ही व्यवस्थित बघून ठेवायचे आहेत. आता उ, औ, रू हे कशामध्ये येतात? उ कशामध्ये येतो? तर हा येतो ओष्ठ्यमध्ये. औ कशामध्ये येतो? कंठोष्ठमध्ये. आणि रू कुठे येतो? तर हा येतो मूर्धन्यमध्ये. अशा प्रकारे तुम्हाला बाकी जे मी तुम्हाला सबटाइप्स सांगितले आहेत, बाकीचे टाइप्स ते सुद्धा व्यवस्थित बघून ठेवायचे आहेत. ठीक आहे. आता 2019ला बघा कसा प्रश्न विचारलेला. मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश डॅश असे म्हणतात. आता हा प्रश्न जवळपास प्रत्येक जिल्ह्याला आहे. वर्णमाला ह्याच्यामधले जे फिक्स पॅटर्न मध्ये क्वेश्चन्स येतात ते तुम्हाला माहितीच असतं की बाबा ह्याच्यावर विचारणारच आहे. ह्या वर्षी तालव्य विचारलं, पुढच्या वर्षी दंतउष्ठ विचारतील, कंठ तालव्य विचारतील, पुन्हा ज आणि ज ह्याच्यामधले तुम्हाला प्रकार विचारतील, तर तुम्हाला ते व्यवस्थित बघून ठेवायचं आहे. जे तोंडावाटे मूलध्वनी निघतात त्यांना काय म्हटलं जातं? तर त्यांना वर्ण म्हटलं जातं. आणि हे ध्वनी जर लिहून ठेवले तर त्यांना काय म्हटलं जातं? अक्षर म्हटलं जातं. स्वर म्हणजे काय? ज्याचा स्वतंत्र उच्चार होतो तो स्वर. व्यंजन म्हणजे काय? व्यंजन म्हणजे स्वराच्या सहाय्याने केलेला उच्चार. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ज्या व्याख्या आहेत त्या सुद्धा बघून ठेवायच्या आहेत. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 2019ला कसा प्रश्न विचारलेला बघा. खालीलपैकी अनुनासिक नसणारे व्यंजन कोणते आहे? तर अनुनासिक म्हणजे काय? की ज्या व्यंजनांचा उच्चार करताना नाकाचा सहभाग होतो त्यांना अनुनासिक किंवा काय म्हटलं जातं? परसवर्ण म्हटलं जातं. मग खालीलपैकी कोणते जे परसवर्ण नाहीये? तर ड हे आहे का? ड हे अनुनासिक नाहीये. न हे अनुनासिक आहे. म हे अनुनासिक आहे. न सुद्धा अनुनासिक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक ए ड. ड हे काय आहे? तर ड हे व्यंजन आहे. तसेच तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? तर हे जे अनुनासिक आहेत ते कोणत्या वर्गातील आहेत हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित बघायचे आहे. ठीक आहे. म्हणजे ट वर्ग, क वर्ग अशा प्रकारे. 2017ला बघा कसा प्रश्न विचारलेला आहे. मराठी भाषेत एकूण मूळ वर्ण डॅश डॅश आहे. तर एकूण मूळ वर्ण किती आहेत? 52 आहेत. त्याच्यामध्ये काय आहेत? 14 हे स्वर आहेत. त्याच्यानंतर 2 हे स्वरादी आहेत. 34 व्यंजने आहेत आणि 2 हे संयुक्त व्यंजने आहेत. आणि जेव्हा आपण ह्यांची बेरीज करतो तेव्हा आपलं उत्तर काय येतं? तर 52. हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा इथे कन्फ्यूज होतात. आता मी तुम्हाला ह्याची फोड पण करून दाखवली की किती स्वर आहेत, किती स्वरादी आहेत, व्यंजने आणि संयुक्त स्वर किती आहेत. कसा जरी प्रश्न आला तरी तुम्हाला आला पाहिजे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता आपण GK-GS बघूया. GK-GS मध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय आहे? बघा त्या वर्षी जे करंट अफेअर्स मधले न्यूज आहेत त्या तर विचारतातच. त्याच्यावर किती मार्काचे प्रश्न असतात? तर त्याच्यावर 4 ते 5 मार्कांचे प्रश्न असतात. दुसरं असतं जिल्हा विशेष. म्हणजे काय? की तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या नद्या आहेत, कोणकोणते पर्वत आहेत, डोंगर आहेत, तसेच ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत, महत्त्वाचे व्यक्तिमत्व, जर इतिहासामध्ये काही महत्त्वाचं व्यक्तिमत्व घडलं असेल, तुमच्या जिल्ह्यातून कोणाला असं चांगला पुरस्कार मिळाला असेल तर त्या रिलेटेड प्रश्न विचारले जातात. त्यासोबतच इतिहासामध्ये काय विचारलं जातं? तर समाजसुधारक विचारले जातात. त्या समाजसुधारकांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे, त्या संस्थेची स्थापना कधी झाली होती, वेगवेगळ्या कमिशन्स असतात तर त्या कमिशन्स विचारले जातात, व्हॉइसरॉय विचारले जातात, महत्त्वाच्या घडामोडी कधी घडल्या ह्यावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर काय आलं? भूगोलामध्ये नदी प्रणाली आली, बरोबर? वरती सांगितलं नदी प्रणालीवर प्रश्न विचारले जातात. आता बघा नवीन ट्रेंड आलाय. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे तर त्या जिल्ह्याचं सोडून तुम्हाला बाकी संपूर्ण महाराष्ट्रामधले सुद्धा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. त्यासोबतच जे महत्त्वाचे पुरस्कार असतात ते पुरस्कार विचारले जातात. स्पोर्ट्स रिलेटेड प्रश्न विचारले जातात. तसेच जर नवीन काही नियुक्त्या झाल्या असेल तर त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या रिलेटेड प्रश्न विचारले जातात. आता हे सगळं कशामध्ये झालं? मी तुम्हाला ओव्हरऑल GK-GS बद्दल सांगतेय. आता 2017 ते 2024 पर्यंतचे मी क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत. तर आपण यापुढे टॉपिक वाईज बघणार आहोत. म्हणजे इतिहासावर कसे प्रश्न विचारले आहेत. तर जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं मी तुम्हाला एक्सप्लेन करत जाईल. तर आपला पहिला प्रश्न कशाशी रिलेटेड आहे? समाजसुधारक. समाजसुधारकांवर 1 ते 2 मार्कांचे प्रश्न विचारले जातात. तसेच एक्झामिनरचे फेवरेट कोणकोणते आहेत? तर न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले, महात्मा गांधी, तसेच महर्षी कर्वे ह्यांच्यावर एक्झामिनर 100% प्रश्न विचारतात. तर तुम्हाला ह्यांचं काय माहिती पाहिजे बघा. ह्यांनी कोणकोणत्या महत्त्वाच्या संस्था स्थापन केल्या आहेत, त्यांचा जन्म कधी झाला, तसेच त्यांनी केलेले महत्त्वाची कार्य ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो. तर आपला पहिला प्रश्न काय आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? आता हा प्रश्न प्रत्येक जिल्ह्याला आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. आणि कधी केली? तर 1873 मध्ये केली. ही स्थापना कुठे केली? तर पुण्यात केली. ठीक आहे. तुम्हाला कसा जरी प्रश्न विचारला तरी आला पाहिजे.
आता आपण ऑप्शन मधले बघूया. आता नामदार गोखले ह्यांचं काय कार्य आहे, तर यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी ह्याची स्थापना केली 1905 मध्ये. तर हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला आहे की सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी यालाच मराठीमध्ये भारत सेवक समाज असं म्हटलं जातं. तर ह्याची स्थापना कोणी केली, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की महात्मा गांधी कोणाला राजकीय गुरु मानत असे, तर हे लक्षात ठेवा. गोपाळ कृष्ण गोखले यांना मानत असे. आता न्यायमूर्ती रानडे यांच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की ह्यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे, तर यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे, मराठी सत्तेचा उदय. आणि याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. पुढे काय आहे, विठ्ठल रामजी शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1906 मध्ये डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला आहे. आणि त्यांनी एक महत्वाचा ग्रंथ लिहिला आहे, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न ह्याच्यावर ग्रंथ लिहिला आहे. तर हा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. कोणी लिहिला आहे, विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिलेला आहे. आता बघा, महात्मा फुलेंवर कशा प्रकारे प्रश्न विचारला आहे. 2017ला सत्यशोधक समाज विचारला. 2023ला त्यांनी म्हणजे त्यांचा जन्म कधी झाला असा प्रश्न विचारला आहे. आणि 2019ला हंटर आयोगापुढे कोणी साक्ष दिली असा प्रश्न विचारला आहे. म्हणजेच काय की तुमचं उत्तर काय आलं पाहिजे, महात्मा फुलेच आलं पाहिजे. एवढं इम्पॉर्टंट आहे. महात्मा फुलेंवर प्रश्न विचारतातच. त्याच्यामुळे त्यांचे जे महत्वाचे ग्रंथ आहेत, त्यांनी कोणकोणत्या संस्थांची स्थापना केली वगैरे हे सगळं तुम्ही व्यवस्थित बघून ठेवा. आता बघा, महात्मा फुलेंवर कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात. पहिला म्हणजे काय की महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला, तर तो कधी झाला, 11 एप्रिल 1827ला झाला. पूर्वी कसे प्रश्न विचारायचे की स्थापना कोणी केली, त्यांचा जन्म कधी झाला. पण आता थोडंसं त्यांच्या ग्रंथांवर प्रश्न विचारला जातो. तसंच त्यांनी काय महत्वाचं कार्य केलं असेल त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. आता बघा, महात्मा फुलेंवर कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. पहिलं म्हणजे काय की सत्यशोधक समाजाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणते वृत्तपत्र हे मुखपत्र म्हणून वापरले गेले. तर बघा, ते कोणते वृत्तपत्र होते, तर त्याचं नाव आहे दिनबंधू. हे एक लक्षात ठेवा. ह्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. दुसरं महत्वाचं काय आहे की महात्मा फुले यांनी गुलामगिरी ग्रंथ हा कोणास समर्पित केला. हा पण प्रश्न खूप वेळा विचारला आहे. तर कोणाला समर्पित केला, तर अमेरिकेतील कृष्णवर्णीय गुलामांना मुक्ती देणाऱ्या जनतेला हा गुलामगिरी ग्रंथ समर्पित केला. तिसरं, महात्मा फुलेंवर प्रश्न कशा प्रकारे विचारू शकतात की महात्मा फुले यांचा कोणता ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1891 मध्ये प्रकाशित झाला, तर त्याचं नाव आहे सार्वजनिक सत्यधर्म. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. हे जे मी तुम्हाला सांगतेय हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आपला पुढचा प्रश्न काय आहे बघा, 2019ला जो प्रश्न विचारलेला त्याचं उत्तर सुद्धा महात्मा फुले होतं. हंटर आयोगापुढे साक्ष कोणी दिली होती, तर कोणी दिली होती, महात्मा फुले यांनी दिली होती. 1882 मध्ये विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोगासमोर महात्मा फुले आणि यांच्यासोबत आणखी पंडिता रमाबाई यांनी साक्ष दिली होती. साक्ष काय होती, तर प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करावे अशी मागणी महात्मा फुलेंनी आयोगाकडे केली होती. तर ही गोष्ट लक्षात राहू द्या. महात्मा फुले हे एक्झामिनरचे फेवरेट दिसत आहेत. आता आपण ऑप्शन मधले बघूया. राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराज यांनी 1902 मध्ये कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी 50% नोकऱ्या राखीव ठेवल्या होत्या, म्हणून त्यांना आरक्षणाचे जनक असे म्हटले जाते. बघा, ह्याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो की आरक्षणाचे जनक हे कोणाला म्हटले जाते, आणि मुलं कशामध्ये कन्फ्यूज होतात, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये कन्फ्यूज होतात. तर तुम्ही अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. आता बघा, महर्षी कर्वे. महर्षी कर्वे यांच्याबद्दल तुम्हाला काय माहिती पाहिजे, तर यांनी 1916 मध्ये SNDT या पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. कुठे केली, पुण्यात येथे केली. आता PSIला महर्षी कर्वेंच्या मुलांबद्दल प्रश्न विचारलेला. रघुनाथ कर्वे. रघुनाथ कर्वे यांनी मासिक सुरू केलं होतं, त्याचं नाव काय आहे, समाज स्वास्थ्य. कदाचित तुम्हाला ह्या वर्षी याच्यावर प्रश्न विचारू शकतात की समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले, तर ते मासिक कोणी सुरू केले, रघुनाथ कर्वे यांनी सुरू केले. आणि हे समाज स्वास्थ्य मासिक कशाशी रिलेटेड होतं, तर स्त्री शिक्षण तसेच लैंगिक शिक्षणाबद्दल सामाजिक जागृती करण्यासाठी हे मासिक त्यांनी सुरू केलं होतं. आता आपण महर्षी कर्वेंनी कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या ते बघूया. विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली. कधी केली, 1893 मध्ये. त्याच्यानंतर अनाथ बालिकाश्रम ह्याची स्थापना केली 1899 मध्ये. तसंच निष्काम कर्म मठ ह्याची सुद्धा स्थापना केली, आणि ती कधी केली, तर 1910 मध्ये. त्यांनी काय केलं की त्यांनी विधवा पुनर्विवाहाला काय केली, चालना दिली. त्यांनी स्वतः विधवाशी लग्न केलं. त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. यांच्यावर 100% प्रश्न विचारला जातो. प्रत्येक जिल्ह्याला आणि प्रत्येक वर्षी ह्यांच्यावर प्रश्न विचारला जातो. आता आपण पुढचा प्रश्न बघूया.
हा प्रश्न तर किती सोपा आहे. 2023ला विचारलेला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर कोणत्या संस्थेची स्थापना केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आणि कधी केली? तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना 1919 मध्ये सातारा जिल्ह्यातील काले या गावात केली. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. काय काय डीपमध्ये विचारू शकतात की सातारा जिल्ह्यात कोणत्या गावी केली, तर हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. तसंच रयत शिक्षण संस्थेचा मेन मंत्र काय आहे, म्हणजे ब्रीदवाक्य काय आहे? कमवा आणि शिका. कमवा आणि शिका हा त्यांचा मंत्र आहे. पण ब्रीदवाक्य काय आहे? तर स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, हे यांचं ब्रीदवाक्य आहे. आता हे जे ऑप्शन्स आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न बनतात. अनाथ आश्रम, अनाथ बालिकाश्रम हा कोणी सुरू केला? तर आत्ताच आपण पाहिलं 1899 मध्ये महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम सुरू केला. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये मुंबईमध्ये आर्य समाजाची स्थापना केली. आणि त्यांनी याच्यामध्ये काय संदेश दिला आहे? तर वेदांकडे परत चला. बघा ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो की वेदांकडे परत चला हा संदेश कोणी दिला? तर हे लक्षात ठेवा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला. पुढचा आहे विवेकानंद शिक्षण संस्था. या शिक्षण संस्थेची स्थापना शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी कोल्हापूर येथे केली. तर हे लक्षात राहू द्या. तुम्हाला कसे जरी प्रश्न विचारले तरी तुम्हाला आले पाहिजे. आता पुढचा प्रश्न बघूया. तर आता आपलं गणित हा टॉपिक सुरू होतोय. बघा गणितामध्ये आतापर्यंत 2017 पासून ते 2024 पर्यंत जे पण क्वेश्चन्स विचारले आहेत खूप सोपे आहेत. 2017 पासून ते 2021 पर्यंतचे जे क्वेश्चन पेपर आहेत ना, ते एकदम सिंपल क्वेश्चन्स आहेत, म्हणजे वन लाईनर आहेत. तुम्हाला पेन पण उचलायची गरज नाही. पण त्यांनी काय केलं माहितीये, 2023ला भूमितीचे प्रश्न खूप जास्त घेतले. भूमितीचेच प्रश्न किती होते तेव्हा? टोटल 14 क्वेश्चन होते. आणि त्यावेळेस जो 25-25चा पॅटर्न होता तो थोडासा कमी जास्त झाला. मग त्यामुळे काय झालं की बुद्धिमत्ताचे काय झाले क्वेश्चन्स कमी झाले. पण पुन्हा 2024ला त्यांनी काय केलं, भूमितीला एक पण प्रश्न विचारला नाही. गणित हा विषय होता पण भूमितीवर एक पण प्रश्न विचारला नाही. आणि पुन्हा मग 25-25चा पॅटर्न मेंटेन केला. या सब्जेक्ट वाईज क्वेश्चन्समध्ये मी काय केलं आहे बघा, टॉपिक दिले आहेत. आणि त्या टॉपिकमध्ये प्रत्येक वर्षी कशा प्रकारे प्रश्न विचारला आहे, त्याची लेवल काय आहे ते मी तुम्हाला सांगितलंय. क्वेश्चन्स तर 2017 पासून ते 2021 पर्यंत खूप सोपे, म्हणजे कधीच असं खूप कमी खूप जास्त असं एकदम ड्रास्टिक चेंज नाहीये. त्याच्यामुळं आता मी काय केलं आहे बघा, पहिलं आपलं काय आहे, संख्याज्ञान आहे. संख्याज्ञान नंतर सिम्प्लिफिकेशन. इम्पॉर्टंट टॉपिक मी तुम्हाला सांगते. सिम्प्लिफिकेशन, टक्केवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सरासरी, गुणोत्तर व प्रमाण, ह्याच्यावर सगळ्यात जास्त भर आहे. आणि तुम्हाला सुद्धा याच्यावर जास्त भर देऊन अभ्यास करायचा आहे. त्यांनी प्रश्न जे विचारले आहेत ते या टाईप मधलेच आहेत. आणि दुसरं म्हणजेच काय की शाब्दिक उदाहरणं. शाब्दिक उदाहरणं हे आपल्याला शाळेत शिकवतात त्याप्रमाणे आहेत, काहीच अवघड नाहीये. गणिताचा जो सब्जेक्ट आहे तो एकदम इझी आहे. त्याच्यामुळे बघा आता 2026ला कसे क्वेश्चन्स येऊ शकतात, फार फार तर किती अवघड करणार आहेत, एक थोडीशी लेवल अप करतील, बरोबर. फार काय अवघड करणार नाही. त्याच्यामुळे निश्चिंत राहा. जे तुमचं ह्याच्यामधला कुठला टॉपिक जर राहिला असेल तर तो व्यवस्थित करा. भूमितीला घाबरू नका. भूमिती हे कशामध्ये फिरतं फक्त की आयत, चौरस, त्रिकोण, चौकोन, बस ह्याच्या बाहेर जातच नाही. भूमितीवर एकदम सोप्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. पहिला टॉपिक आहे संख्याज्ञान, म्हणजेच काय, नंबर सिस्टीम. आता याच्यामध्ये मी तुम्हाला संख्या प्रकार सांगितलं. तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे, समसंख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, अशा प्रकारे. रोमन अंकांवर डायरेक्ट प्रश्न विचारले जातात. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, XL CD M. आता X म्हणजेच काय, 10, L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. ह्याच्यावर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारतात की रोमन अंकामध्ये C याचा अर्थ काय आहे, तर हे व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचं आहे. आता हे जे प्रश्न असतात ते इझी असतात, फक्त तुम्हाला डोकं शांत ठेवून कॉन्सन्ट्रेशन करून ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तसंच कसोट्या. आता कसोट्या आपल्याला लहानपणी शिकवलेल्या आहेत. कसोट्या ह्या इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. आपण आता आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. 2024ला बघा कसा प्रश्न विचारलेला, खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही. एकदम सोप्पा. मूळ संख्या म्हणजेच काय की ती संख्या स्वतः आणि 1 ह्यानेच फक्त त्याला भाग जातो. बाकी कोणत्याही संख्येच्या गुणाकारात ती संख्या येत नाही. आता अशी कोणती संख्या आहे, 71 ही मूळ संख्या आहे, 73 ही मूळ संख्या आहे, 79 ही सुद्धा मूळ संख्या आहे. मग आपली मूळ संख्या कोणती नाहीये, तर 77 ही नाहीये. हे लक्षात घ्या, कारण 77 ही कोणाच्या पाड्यात येते, 77 स्वतःच्या पाड्यात येते, एकाच्या पाड्यात येते, बरोबर. हे सोडून आणखी 11 आणि 7, म्हणून ही कशी संख्या झाली, तर ही संयुक्त संख्या झाली, मूळ संख्या नाहीये. म्हणून आपलं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 4, 77. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण.